आर्य धर्म बुडाला अधर्म झाला चहूकडा पाता पाता या दुनिया बुडाली कठीण काळ गाल्याला पुढा सुंदरी गागाई गा कामिना कामिना गागा दी गागा दी गदी गदी खरी गोष्ट आहे मी गाणं म्हणलो ते खरंय अहो पाता पाता दुनिया बुडाली कठीण काळ गाड्या आला पुढं आता लॉकडाऊनमध्ये खरं पा मंडळी सारे लोक दुनिया बुडून गेली आणि जे राहिले तर त्याच्यात पाण्या पावसानं सुद्धा डोळे उघडले म्हणजे खरंच कलियुगामध्ये वाईट दिवस आला काय सांगायचं पण आता इकडं ताक बीक फोकलाय अहो 3-4 दिवस झाले तेव्हा पाऊस एवढं झालं एवढा ताग उतरून पडला बारीमध्ये जाऊन त्या ताक तर आलाय पण बाकीच्या वावरांनी सगळे डेकलंच रे डेक चला आता घरी जाऊन पाणी तरी पितो नाही धंद्याने काय झालं दिवस लय वाईट चालले झाले काय झालं खरं नाही मला माणसाला वाटतं बा कुठंतरी काम पाहावं पण काय समजे कोरडवाहू झाली तेव्हा कामं धंदे नाही काय नाही काय करावं कुठं काय पाहावं कुठं काम धंदा तरी समजा ना काहीतरी डोकं लावाच लागत झालं कारण जवळ पैसा पाणी राहिला नाही पैसा पाणी असला माणूस काही बी खर्च पाणी करतं पण मग आता काही समजा कोरडवाहू झालं तेव्हा ते तर काहीच राहिलं नाही जोडीदार येणार होता तो बी काय आला नाही इकडं येतो म्हणे तिकून तो गेला तिकडंच काय करावं काय नाही आता घरी जावा तर घरी करमत नाही रानात यावा तर रानातही करमत नाही समजा कडक उन्हाळ्यासारखं ऊन पडलं तेव्हा काय करावं काय नाही अशी गंमत झालेली नुसता जीव पाणी पाणी करतो जोडदार म्हणे येतो तिकून तोही गेला तिकडचाच झाला कोण दिसतो बघाड्या आयला हा का पिनू आहे कानू अय पिनू दादा काय रे नाम्या काय नाही काय करतो आता काय नाही खाली जनावरांक गेलतो बस मी काय नाथ येणार होता पण बरं झाला पिनू तूच आला त्याची केव्हाची वाट पाहतो आत्ताच येतो मगच येतो पण तो का नका जाऊन बसला कानू अड्ड्यावरती हा का हा मग काय म्हणजे तो नात्या अड्ड्यावर जातो हा मग अड्ड्यावर जातोय ना काय करील यार इड कामच नाही मळ्यात हे वारं सुटल्यावर फुफुटा डोळ्यात उडतो पण मग आता काय करा त्याला म्हणलं अरे म्हणलं येतो म्हणे गेला तिकडे आता माझ्याकडे पैसे नाही म्हणलं मी गेलो त्या सांगते नाईटी मारली असती पण तो गेला मग गेला तो तिकडचा झाला अड्ड्यावर जाऊन बसला बरं जाऊ दे बसू दे तिकडे 2 लोकांमध्ये त्याचा टाइमपास होईल नाही हाय बरोबर ते बी पण मग मी वाट पाहिली म्हणलं बा येईल माझ्याकडं हा असं काय चाललंय नाम्या तो काहीच नाही बस निवांत आहे लय मजेत बसला रे काय मजा आता काय करतो भाऊ या असं आहे दिवस मान असे आले नाही दिवस मान आता सगळ्यांना कडू काळ आले कडू काळ म्हणजे जास्त कडूपेक्षा कडू कारला कसं कडू लागतो असा कडू झालेला आहे अहो जागी काय पाणी पाऊस झाले आहे ना बरोबर आपल्या तिकडं आपल्याला प्यायला तर पाणीच नाही पण मी असं म्हणतो देवानं सुद्धा कसं मध्ये लॉकडाऊन केलं बरोबर बरोबर आता सुद्धा आहे ना माणसांवर सुद्धा असे वाईट दिवस आले पाहिजे ना फक्त पाऊस असावा का जनावरांसाठी पाऊस व्हावा बस बाकी माणसं भले गेले तरी चालतील काय वाटतं तुम्हाला नाही बरोबर आहे ते ना तुम्ही बोलले ना लाखातला शब्द बोलले देऊ तमक बिमक देऊ का हा तमक बिमक द्या मग आलोच येत घ्या तमक बिमक खा हा काय आहे पिनू भाऊ आता ना विलाज आहे खर्च पाण्याचे वांदे झाले अरे मग आता या बाय इकडं काम धंदे नाही चलन बंद झालं हा ना असं आहे तेच ना आता नात्याक होते पैसे म्हणून नात्या गेला त्याला काल कुठंतरी कामाला गेला वाटतं त्याच्यामुळे त्याला पैसे भेटले गेला तो अड्ड्यावरती मला म्हणे येतोच म्हणे आताच नात्या का पैसा आहे हा हाय त्याचा कामधंदा करतो दाखवत नाही आपल्याला दाखवत नाही आपल्याला कसं आहे आपण काय करतो 2 पैसे आले का चालय चल नाम्या चाल तुडी घेऊ असं म्हणतो हा नाही बरोबर ना काय वाटतं नाही बरोबर ना हे असं आहे आपले काम पण त्यांना खर्च करायचं म्हणलं का त्यांच्या लय जीवर येतं जीवावर म्हणजे फुकते लोक फुकटे असं राहत काय करू राहिले हे काय तमक खातोय ते नाम्या काय रे काय नाही आलो होतो बसलो वाट पाहत तुमच्या आली तुम्ही म्हणे येतो म्हणे मी तुम्हाला पोराला घेऊन बसला बना मग आता येईनाच तू मग आता काय करणार भाऊ तुम्हाला काही काम नाही गाडचे याच राहतं बाबराव तुम्हाला काय म्हणे मी आता येतो म्हणे जाऊन बसला अड्ड्यावरती अरे नरसाळ्या हा बोला ना पुढे गेलता सकाळचं कुठ नाही इकडे गाई बांधल्या आणि मग तेवढ्यात नाम्या भेटला बसला चोळीत त्याला चुळीत नाही ते नामदेव आपण बसलो का नाही हा बसलो ना आपण म्हणलं घरीच चाललो अरे त्या नाम्याला काहीच काम नाही अहो पण कामा माणूस आहे
जाऊ द्या मित्र भेटो मनाचा संशय पिटो इकडे कसं वाटोळ होईल ते तो आला निदान त्यानं तमाखू दिली ना हा का मग तुला तापच पुढे राहिले का नाही ना मग सकाळी कावर पाडला नाही मला आता म्हणायला तुम्ही दम काढीत आहे का गावात जायला हा का मग मग येताना आणलं असते का मग अहो नाम्या काय जाऊ द्या माझ्याकडे होते एक्स्ट्रा दिली त्यांना खा म्हणलं पुढे दिली बाबा का त्याला हा बरं मग झालं का तुमचं बोलून आता हा झालं मग तू उठ ना आता कवर बसतो इकडं ऐला दादा हा तुला ही सवयीत पडली का रे काय रे एखाद्या माणसा पै बसलं का तुला नुसतं असं दुखत का तो होत अरे पिढ्या तुला जर पाहायला जर नाही आलं तू दिवस असंच गप्पा मारीत बसची घरचं वाटोळ झालं ना तर तुला काहीच फरक पडायचा नाही अरे तू आहे येतावर मला काय चिंता आहे नाम्या सांग रे हा नाही बरोबर तुला ना तुला माहिती ना बाप जीव होते त्यावर काही भेव नाही हा. जेव्हा बाप मरला तेव्हा तुला कळल हा मी तीच वाट हा. पाहतो मी बेला तू केळं खाशील का हा माई मी कसं आहे काय नाही केळं खाशी अरे ज्याला आहे ना तुला एक माहिती आहे का ज्यांना चोच बनवली तो हा. चारा बनवतो. चारा बनवतो मग अरे तो चारा बनवतो. बनवतो चारा बनवतो तोय खाता आला पाहिजे रे व्यवस्थित खाऊ आम्ही नाही रे चारा आहे पण तोय खाता आला पाहिजे व्यवस्थित अहो, खातोय हा? खातोय का याला सोडत त्याला दर याला सोडत त्याला दर दोस्ती रे करती ए, एवढं ध्यानात ठेव जरा आ, त्याला माणसानं वागलं हा. पाहिजे वागलं पाहिजे तसं, ए, वागलं दाम्या, सांग. वागलं पाहिजे तसं वागणूक चांगली पाहिजे वागणूक हा. या आईचा नाल हे नाम्या निघतो तो कामाला बरं का भाऊ जाऊ देतो बाबराव खवाळा आता भाऊ येतो मी पिनो दादा काय आहे, नाग आणि तो आम्हाला करण्यापेक्षा मी जातो. नाही. जाय रे तू नाम्या जाय रे तू दादा चाललो भाऊ चाललो. एक तर आमच्या घरचं झालंय वाटोळ्यात राहिलं तुम्हाला फक्त बोटं घालायला जागा झाली यांना बोटं घालायचे त्यांना बोटं घालायचे आणि बोटं घालून मोठं करायचं हा. राहिलंच काय तुम्ही आज पोत तुम्ही सुद्धा तसं केलं म्हणून हे दिवस ए आले. तुझे दात पाडील राहिले ते बरं का आता अहो, काय हा. दात पाडील? या आईचा बाचकाळ्या जावा ते बाचकाळ्या दादा तुला हा? या बाई तो नाम्या बरा होता मला टाइमपास तर तोही दिला काढून हा बघ हं? तुला टाइमपासलाच लागा द्या अरे तू कुठं दुखत आहे सांग ना ए. तू जाय तिकडे जाणार पाणी बिरी पाजू आलोय पाणी बिनी तुम्ही पाजल्यानं काय तोट्यात येशाल तू का का आलाय बाळाला नुसता येलाय काय तू नावाला अहो दादा जन्म तुम्ही दिला आणि मग काय करायचं मॅच करायचं राहायचं का अहो तुम्ही हा? करूच तर एवढी नाही तुम्ही जामदार. काल आमच्या बोकडे बसायला का मग हा? आम्ही काम करतोच आहे ना काय काय रताळे केले काम तुम्ही अहो काम केले म्हणजे खालून जनावर पाणी बिनी पाजून सगळं हा. वरती करून घरी आलो अरे वा एवढंच काम झालं फक्त हा? हा, बस आता काय चाललं वर तांगड्या करशील मग थोड्या वेळ उन्हाचं हा वर तांगड्या करायला चांगला हा, गाडचा चालेल. खाऊन घेतो टेरेला हात पुसतोय मस्त लोळतो लोळत अरे वा जाऊ का मग जाय टॅप कर जाय वरले मला जाय ती मोटर चालू करून घे हा नाही आज आहे ना त्या मळ्याक लाईट नाही तुला काय माहिती हा सर्किट वेगळं आहे ना लोड शेडिंग तिकडे आज हा का लोड शेडिंग हा. मग खाल्ल्या बाया जाय खाली काय आता रोज असं कर खाल्ल्या वावर जाय ट्रॅक्टर नाही खाल्ल्या वावर नागून खाल्ल्या वावरात लय हाराळ झाली तेवढे खोल नागर दादा मी 3 वाजेच्या पुढून जा नाही ते आता नाही तर काठी गाडी तुला माहिती रे बघ दादा हा. डिझेल आणायला लागल डिझेल. शिका ते शिका दादा मग काय त्या ट्रॅक्टर मध्ये मुतणार आहे का बरं आपण? तू ट्रॅक्टर घेऊन जाय वावरात मी डिझेल घेऊन येतो वाई जातानीच बंद पडलं मग पडला तर मी आहे 10 लिटर डिझेल घ्यायचं वाई उद्या नको रे जरा अरे अरे जातो का तू जातो बा. यायले या पोराला कामच गोड लागत आहे गाडचं हे कसं व्हायचं या पोराचं कसं लग्न करावं मी हे कामाला अजिबात हातच लावायला नको म्हणतोय सगळं करावं तर बापानेच करावं हे ट्रॅक्टर न्यायचं जीव आले वावरात हारळ मावाना वावरामध्ये हे चला आता याला ना डिझेल आणून देतो आणि याला ट्रॅक्टर काढून देतो खाल्ल्या वावरात याला काय झालं जनावरांना नुसता कोरडा चारा झाला बा यायला पाण्या पावसा नाही डोळे उघडले आणि या चाऱ्या नाही ना जनावरांचे तोंड सोडल्यामुळं ते जनावर काय पांट खात्या आणि या अशी उगाळ पाडी त्या काय सांगायचं मागच आता पेटावलं होतं पुन्हा पेटून द्यावं लागली अवघड झालं बा कार पिन भाऊ काय रे शरद भाऊ काय करू राहिलं अरे काय झालं दुष्काळानं फजिती केली हा ना या वर्षी पाऊसच नाही भाऊ. हा ना जनावरांना निळा चारा भेटा ना नाही ना हा वाळेल घालू ते फक्त पांट खात्या आणि डाकळं तसेच होते अरे माझी गाई त्या संप्याच्या इथं बांधाव चरत होती त्याची बायको एवढी बांधली भांडली हा अहो तो म्हणायचं ना लक्ष्मीचा चारा आहे खाऊ दे ना बाई अरे चाऱ्या करता चाऱ्या भेटा ना लय अवघड झाला आता आहे ना हा मग रे जाऊ दे ते काय करतो बाई काय चाललं तेव्हा काय नाही मजेत आहे आलो होतो हे चारा पाणी येड टाकून दिले डाकळं आता डळलो घरी काय म्हणतो हा काय नाही रे करा मानस रे हे सगळं असं ना हिरवगार असलं का बरं वाटत आहे की नाही अरे भगास वातीवरून झालं भगास
असं वाटतं शेती विकून टाकावं मस्त शहरामध्ये जावं. अरे शहरात काय दगड खाणारी. इकडं पाय ना याला कावळे सुकट दिसा बरं आकाशामध्ये. अरे तसा विचार केला तू म्हणतो शहरात जायचं बरोबर का. हा. पण जेव्हा शेतकरी पिकविल ते शहरात खातील ना. हा का तर काही तसे बी लागतील काही. हा ते बरोबर आहे. मग आज वट पौर्णिमा आहे गेलाय वडाची पूजा करायला बाया. हा आज वट सावित्री पौर्णिमा. हा मग काय घरी एकटाच मी हा हा म्हटलं चला पेनवलं तरी भेटून या. हा म्हणजे तो सवडीत आला बा. हा, मग पाहिला काय? चांगला इतू रे तू. नाही बायको असली ना टाइमपासला हा. मग नाही कोणाची गरज राहत. आईला तो बा घे तो चांगलं झालं. हा देवाच्या कृपेने चांगलं झालं. आणि का रे तू गोट्या कसं काय तो. व्यवस्थित आहे दोघं माझे दोन्ही पोरं चांगले. आणि तो उम्या दोघं चांगले. गोट्या 9वीला जातोय उम्या 6वीला जातोय. हा का हा, झालं ते. तो झाला भाऊ चालू परपंचे. हा. तुला खेळता खेळता पोरही झाले आणि पिणे अजून तसातला टाकला पाहिजे. तो बाप मनावर घेत नाही रे. अरे मा बाप मनावर नाही घेत म्हणजे मा बाप डोक्यातच नाही पडे. आता तू माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे ना रे. हा मोठं होय ना. माझ्यापेक्षा तुला मोठे पोरं पाहिजे होते माहिती का. आईला मग माझे पोरं आज माझ्या हाताखाली असते काम. हा मग पण काच आहे बाय बापही मनावर घ्याय ना. आणि कोणाला मनाया गेलं का हा. लोक लगेच म्हणते तो बाप द्या नाव आहे का बापालाच नाव ठेवते. बरोबर आहे तो बाप फक्त तो कष्ट घेतो रे. अरे बाकी काय. हा. अरे यानं आहे ना मा रक्त नुसतं वैचून घे सुटला. अरे काय प्रॉपर्टी घरदार काय उरव नाहीच आहे का. काय नेणार रे. अरे मेल्यावर रुपया कपाळावर होते तो नेत नाही बोल. तेच ना नुसतं कष्ट लागत आहे तो म्हाताऱ्याला. अरे बाबा लय लय हलकत रे. अरे बायका पोरं असते म्हणजे कसा टाइमपास होतो. आईला मग तिच्या पै 2 गप्पा मारत मग यांगचं ते अंगचं सांगत. मग. हे त्या वामल्यानं असं केलं हे त्या बॉम्बल्यानं तसं केलं. खरंय का नाही. दिवस पास होऊन जातो. दिवस पास होऊन जातो असं मला म्हणणं. एक तर आपली माळ्याची वस्ती जवळपास कोणी नाही आपल्याला. बरं मळ्याची वस्ती आहे पण अहो मळ्याच्या वस्तीत असं आहे एखाद्याचं पुढं जर सुटलं ना शेळी वासरू हा. तरी सण नाही होत भाऊ. आता चारेच नाही आता निसर्गच कोपलाय त्याला कोण काय करणार आहे. ते निसर्गाचं कोण हातात आहे कोणाच्या. हा, असं. आणि निसर्ग कोकला त्यालाही कार नाही रे. हा, लोक हे जगत चाललंय तसं. तेच ना कोणीच कोणाला ओळखे ना. नाही ओळखणार. अरे बाप सुद्धा लेकाला काही दिवसानं ओळखायचं नाही. हा बरं चल हे बाय आले असेल वाड्याची पूजा करून जावं लागल. आता तुला कसं आहे शरद भाऊ तुला आहे टाइमपास हा. बायकोचा आहे पोरांचा आहे तसं मला काच रे. आता तू ये ना लग्न करून घे. हिला पण काय डोकं लावायला लागल. मी मस्त प्रयत्न केले पार बाबांना नवसं केले देवांना नवसं केले. हिला पार तो आणि जुडू वाईट टाकलो बाप. तू तो बापाच्या नादी नको लागू. तुझं तू पाहून घे आणि लग्न जमून टाक. अरे माझं मस्त एक ठिकाणी प्रिय मेरे. हा मग पण ते काय मला दार्जिनच व्हाय ना काय बांधकडे चालली. तू नवस बिवस कर ना चांगलं. आईला पण कोणाला करावं हे कळाना. मग असंच जमत नव्हतं माहिती का. मग तू काय केलं. अरे मग लय मोठा किस्सा आहे. हा तुला सांगितलं तुला असशील सांगच बरं. तेव्हा विश्वास नाही पटायचा रे. सांग ना मी डोकं लाईन पाहिजे. कोणाला सांगणार नाही ना. आई शपथ मनात ठेवी. तू माझा जोडीदार आहे म्हणून तुला सांगतोय. हा सांग सांग. मी काय केलं माहिती का माझं लग्न जमत नव्हतं ना. बर मी मग या बाया अशा वडाला गरके मारायचे ना. हा मग मी ते पाहून आहे ना हं. वडाला नाही गरके मारले. मग? मी येड्या बाबळीला गरके मारले. द्वारा बिरा सगळं घेऊन. सगळं घेऊन गेलो. बर या बायांची गंमत पाहिली मी. त्या बायाने 7 गरके मारले. हं. मी 14 गरके मारले 14. आणि दुसऱ्याच दिवशी माझं जमलं ना रे. आईला पाय मग म्हणजे तुला वड सावित्री पौर्णिमा दार्जिनी झाली. येडी बाबूल दार्जिनी झाली. अरे खरंय बाबा. तो आता एक कर हं. तू माझ्या वाणीच प्रयोग करून पाय. आईला पाय बर का. 100% गुणच आला पाहिजे तुला. हे मग मी पाहतो घरामध्ये ना द्वारा बिरा असेल. हां तिडून ताटली नेतो बाबलीची पूजा करतो. हा द्वारा बिरा गुंडाळीतो आणि असंच म्हणल किती तो किती वर 14. 14 का. या बाया 7 गरके मारते ना हा, हा. तर आपण 14 मारायचे. 14 पण ते गरके कसे मारायचे. उलटे मारायचे. सुईचे नको ना. बाया सुईचे मारिते हा मग आपण उलटे मारायचे. म्हणजे त्या उलटे मारल्या ना एखादी बाईला म्हणजे देवदारजीना होईल बा. बाबा दार्जिनी होती येडी बाबा. असं आहे का. हा हा चालेल ना आईला असा उपाय तो सांगितला ना लगेच जातो ना करतो ना. बरं तेवढं कर. चल जाऊ का मग. हा ये चाल. माय बायको वाट पाहत असेल. हा हा जाय तू जा. येऊ का? हा आईला काय बा आईला शरद भाऊ म्हणतो
मी येड्या बाबलीला गरके मारले हं आणि लगेच दुसऱ्याच दिवशी लग्न जमलं हैला मला विशेष वाटलं नाही रे हसू येतं ना. मी आता घरी जातो दोरा घेतो हळद कुंकून तेन सगळं नारळ बिराळ घेतो. या इडं बाबळी तिला उलटे गरके मारायला लावले ना त्यांना तेवढी कामगिरी करतोच लगेच जातो. काय बा केव्हाची बाबूळ शोधित होय तर बाबूळ गावसाना हं काय करावा. या इडं एक छोटी बाबूळ दिसती पाहतो तिडं जाऊन. अरे पण तिचं लय बारीक आहे रे. या बाबळीला काय फेरे मारणारी एवढी एवढी बाबूळ आणि तिला किती आपल्याला 14 फेरे मारायचे आणि याला तेवढाही द्वारा किती काही नाही बाबूळाची एवढी ही नको. या अंग तर सगळे 500 एरंड आहे. ए अरे इकडं आहे एक बाबूळ दिसते बरं का मोठी चांगली हिलाच गरके मारितो. चल सगळं पूजाचं सामान आहे आणले मस्त काम झालं. बाबूलाही मोकळ्या ती बाबा कामच झालं आपलं. चालू आता आलो बाबळी बाई बा हॅलो बाबळ लय मोक्यावर सापडली खाली लय काठी पडेल बा तिचे. जाऊन दे असू दे. चाल आता बाबळीची मस्त पूजा बिजा करीतो. जसं शरद भाऊनं सांगितलं ना तसंच करून पाहतो. पाहू बा काय होतं त्याच्या नशिबात झालं बा त्याचं लग्न. आता मा नशीब उलटंय का सुलटंय येतं कळलं मला. चाल पूजा बिजा करीतो बा. पाय येडी बाबळ मला चांगली बायको दे ग. एखादी बाबळ आलं सुटली पडती का काय नाही वाऱ्यानं हादती जाऊची. भारी काम आहे बरं का बाबलीचं एकच नंबर झालं. आलं वडा सावित्री पौर्णिमा ग आली वडा सावित्री पौर्णिमा ग आलो गडके मारायला ग बाई आलो गडके मारायला. सगळ्यांना बायका दिल्या ग शेजारीन सखे बाई सगळ्यांना बायका दिल्या ग शेजारीन सखे बाई. फुटकावत पिण्याचा मना ग फुटकावत पिण्याचा मना ग म्हणून आलो येडी बाबूळ पाया लाग शेजारीन सखे बाई म्हणून आलो येडी बाबूळ पाया लाग शेजारीन सखे बाई. आता 14 गरके मारायचे आपल्याला. आता मी पूजा करतोय बरं का. पाय बरं मा नशिबात येडी बाबूळही चांगली झाली बरं का. एकदम मोकळ्यात भेटली. 2 मिनटं मला गाठण देऊन घ्याव द्या. झालं आता पाहिला गार का हे अरे उलटा सांगेले ना हा तर सरळ झाला. बरं थांबा आता रिटर्न जातो रिटर्न. पाय आता उलटे गरके मारल्यावर पिण्याला बायको सुद्धा भेटू शकते. आईला बरं होईल बा संसार होऊन जाईल. मग आईला ते शरदनं मला सांगितलं ते केलं बा आपण. बघू काय होतं जो प्रयोग आहे ते केला पाहिजे. काय कशी आणता हा कशी झाली पूजा भारी झाली आहे ना. हा चांगली झाली बाई पूजा. पण मग ती साडी सोडून टाकली काठाची होती ना लय टोचायची बाई मला ना त्या टोचक्या साड्यांनी असं होते कधी सोडून टाकीन. ही नेसून घेतली साधी साधी. तो का बरं नाही साडी घातली ग. अगं मी साडी घातली होती तो सारखंच ना माझं पण हा तुला मोकार टोचत होती साडी रोज घालीत नाही ना साड्या मी. कागस होती तुझी साडी तर चांगली होती मऊ मऊ सिल्क अशी मस्त. ती का बरं सोडली तो. अहो मला आवडतच नाही साडी घालायला. अगं हा तू आता शक्यतो ड्रेसच घाली ती ना. ड्रेसच घालीते मस्त मोकळ मोकळ वाटत ड्रेस घातलं का. ते साडीचं नाही पदर सांभाळा मिऱ्या सांभाळा ते चालता येत नाही. अगं ती साडी घालून मला. मी बी घालते ड्रेस नाही का तुला तर माहितच आहे. पण मग एखाद दिवशी घालायला लागत ती साडी बरी बाई. हा मग मी ती सोडली. ही साडी बरी कधी घेतली. ही काही वापरेली अगं ही लय जुनी आहे. हा का हा ती काठपदराची साडी पण भारी दिसत होती बरं का. केवढ्याची ती. केवढ्याची 3000ची ती. हा का हा बापरे एवढी घेतली महाग दाजीने. महाग बाई
जाऊ दे पण दाजीला जीव लावित तुला हा बाई, जे पाहिजे ते घेऊन त्यांचा द्या एवढा त्याला. जीव आहे तुला सांगते. मला अजून मागायची घे म्हणत होते. म्हणे ही 10,000 वाली काढ. मी म्हणले काल ती काय मामाड्यावर टाकायची का एवढी 10,000ची? तेच पैसे राहिले तर आपल्या परपंचाला कामं येतील. बाद झाली म्हणले बरीच. पण चॉईस भारी आहे तुझी साडीची. हा माही नाही त्यांची चॉईस आहे ती. हा का? हा त्यांनी घेतली. मस्त कलर आहे ना, मेहंदी कलर. मग लय भारी दिसायचा. हा ना. फोटो काढले का नाही? बाई मानावरेनी तर साडी घातल्याच मोबाईल मध्ये फोटो काढून घेतले. हा का? मला म्हण लय भारी दिसू राहिली आज. हो का? अगं मी कधीच उपास नाही धरीत, पहिल्यांदाच उपास धरलाय. लय भूक लागू राहिली काय, मला फळच आणून नाही दिले. हा बाई मानावऱ्याने त्या बाई एवढे फळं आणून दिले. केळं म्हण नको, आंबे म्हण नको, सफरचंद म्हण नको. आणि मला खावं तर कुठं हा ना. खावतच नाही. बरं चल हा. तो दाजी तरी जीव लावी ते. हा आणि तू बरं साधारण का सांगत राहती तुला मग जीव लावते आवर. हा. जीव लावल्याशिवाय अशी झाली का तू? जीव लावता तर मग मला फळ घेऊन येतं ना उपासाला. मग नसल गणगणी देण्यात राहिलं. राहती माणसं माग गणगण. हा ना. मग. इथंच गणगणी सगळं. दाजी माग नाही का काय गणगण? नाही त्यांच्या माग असली बी तरी त्यांना माहिती आहे. मग मा रामराट्टा कसा आहे. मी जर बोलायला लागली ना बाय 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 मग ते असे लटलटा घाबरते मला. बाई शांत हे तुलाच जमू जाणं. हा कसं माणूस धाकात ठेवायचं. हा नाही पहिल्यापासून आहे ना जसं लग्न झालं ना पण ते मा शब्दाच्या बाहेर नाही. हा मी ना. जर म्हणले हो बसा लगेच बसणार, उठा लगेच उठणार. आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. मला जर थोडा मा आवाज वाढला ना त्यांचं असं कापरं चालू होतं लगेच. काय मंत्र बिंत्र असेल तर मला सांग ना. मंत्र काचे थोडा आपल्या आवाजात थोडा पावर ठेवायचा. हा का? हे बाय काय करायचं नाही. नवरा ना असा मुठीत ठेवायचा. थोडा आवाज आहे ना त्यांचा जर आवाज वाढला का आपण थोडा अजून जास्त वाढवायचा. आपण एकदम असं सायलेंट वर नाही जायचं, कमी नाही व्हायचं. अगं तुला सांगते मागच्या वेळेस आवाज वाढवला ती इट फेकून मारली होती. हा? आता आवाज वाढीन तर दगडच फेकून हानी. नाही बाई मानावरीची काय टप्पर आहे. असा हात सुद्धा नाही उगारायची टप्पर. हा ना. मग त्याला माझ माहिती कर्म खोटे. हा. बाई मला तो संग बोलू बोलू ना मला लय भूक लागली, चक्कर यायला लागली मला इड. मी आता काय करते घरी जाते आणि तो भावाला घेते बाजारातून पहिले फळं घेऊन येते. हा जाय मग मी जाते आता. मला टाइम झालाय. मला लागली थोडी थोडी भूक. जाते खाऊन घेते घरी जाऊन. हा चालेल. येऊ का? हा ये मग. बाई काय स्वाती आहे किती घाबरते नवऱ्याला. हा नवऱ्याला जर असं घाबरलं तर आपले दिवस जातील का? असा मुठीत ठेवायचा नवरा जरासा. कळत नाही येडीच आहे बाई. मरू दे आपल्याला काय करायचं. शरद भाऊ ना 14 गरके मारले होते. मी आता 27 मारले. अजून एक मारी तो 28. जे नशिबात घडेल ते होईल. बाई हे काही येडगर की मार राहिलं. हाय पिण्या हा काय करू राहिला? काय ग शांता, काय करू राहिला तू? बाबलीला गरके मारितोय. ए तो बापाने पाहिलं कधी बाबरीला गरकी मारिते? अरे मला बापच आठवलं नाही तर तेव्हा मला काय माहिती बाई. पण गरकी का मार राहिला तू? अहो का मारू राहिला म्हणजे शांता एकदम लाखातला शब्द बोलली ग तू. हा ना. मग गरके असं मारू राहिलो. हा शांता सारखीच पोरगी माया नशिबात पडू दे. हा का? हम्म. बायको हा मग हा भेटल आवर. आता तू आता केली माई गद्दारी. तुला लय पैशावाला भेटला, तू गेली त्याच्या बरोबर. काय करतो बाबा? आणि तो आशावर राहिलो तर या बाय येड्या बाबलींना गरके मारायला लागलो. आता तो डोक्यात पाणीच झालं वाटतं. हो मग चांगलं पाणी झालं मग. हा ना. मग तरी अजून भेटा ना. हा भेटताना ना. म्हणजे शेवटी तुला येडे बाबरीला गरके मारायची पाळी. हो ते बाई मारले. अरे रे रे लय वाईट दिवस आले बाबा. वाईट म्हणजे तुझं चांगलं झालं आणि मा वाईट झालं. मग आता मा झालं तर मी काय म्हणले होते का? आता देवानी केलं चांगलं मग त्याला मा काय आता. नाही आता देव करील त्याचं काय आपलं. आणि मग तोय करील देव चांगलं आवर. अरे तू नुसतं म्हणती पण तू या फेरे ना बाया मारिते वडाला. या अशा येड्या बाबरीला नाही मारती फेऱ्या. मग येड्या बकाच्या वडाला फेरे मारिते वडाला. आणि ते बी बाया मारते माणसं नाही मारती. आईला मला आहे ना ते शरद भाऊ भेटलं. कोणता शरद? ते खाल्ल्या गल्लीचं शरद नाही का तो यांचा. तुला तो माहित नाही का त्याचं नाव? तो कुठ्यांचा? हा कुठे त्याचं काय ऐकतो येड्याचं? ते म्हण मला अशीच बायको भेटत नव्हती हा. मग मी येड्या बाबलीला मारले फेरे त्याला. हा का? आणि मी तर चांगली बाबूल पाहिजे.
मग त्याला भेटली ना बायको. त्याला भेटली दुसऱ्या दिवशी लग्न जमलं म्हण. हा का, मग तोही जमला आता. मार किती फेरे मारली? आता हे 28 झाले. हा का, 28 मारली? 28 फेरी. अरे 7 फेरे मारित आहे का 28 मारित आहे येड्या? अहो तो म्हण बाया 7 फेरे मारी त्या हा. आणि त्यानं 14 मारले होते. हा का? मी 28 मारले म्हणलं पाहू काय होत. मग त्याला 14 मारून किती दिवसात बायको भेटली? 2 दिवस. तो म्हण दुसऱ्या दिवशी जमलं. काय सांगतो? हा ना रे. मग तो आता इडून गेल्यावर जमल. तो 28 मारले ना. आता काय माहिती द्या भाव ना ठोली तर होईल बाई. होईल नको काळजी करू. आव बाकी काय चाललं तो? बरं काही नाही बरं या का असंच या दारू बिरू सोडली का? हं? दारू बिरू दारू सोडून मला आता वर्ष होईलच. हा ना. हो. बाय, चांगलंच झालंय, सुधारला. अहो चांगलं झालं म्हणून तर मी येड्यात निघालो. बायको कधी भेटल. आता मस्त थोडा स्टँडर्ड राही ना. असं हे पोशाख बदलून टाकते, टोपी बिपी काय गावंडा सारखं. नाही शांता, हा तो जसं लग्न झालं ना हा. तसं मी सगळं सोडूनच दिला. काय सोडून दिले? या बाई दारू सोडली. हा सगळे जे आंबल पाणी असेल ते सोडलं. हा का? आणि मी कसं ग हा पहिला सकाळी आंघोळ पांघोळ केली हा का तो दारात येऊन बसायचो. हा आपल्या त्या गुलू गोष्टी चालायच्या. हा असं मन असं रमून जायचं. हा. आता तू जशी गेली तसं काय सांगते नुसतं टेन्शन वाढ सुटलं. कायला टेन्शन घेतो? तो लग्न होईल. फक्त तू आहे ना दारू सोडली ते बरं केलं. उलट तवा तू चांगला असतं ना. तुला सांगते, दारू प्यायची सोडली असती ना तो संगच लग्न केलं असतं म्या. पण काय झालं, तू दारू प्यायचा, मा घरचे म्हणायचे तू बेवडा आहे, त्याच्यामुळं दिलं नाही तो. हा ना ती चूक झाली. मग आणि आता तो दारू सोडली, आता काय उपयोग आहे सोडून? नाही आता काय तो अध्वानाचे 4 झाले बाई. आणि आता मा किती चांगले तुला सांगते. मा नवरा एवढा जीव लावितोय ना मला. तुला हा डायरेक्ट 10,000ची साडी घेतली त्यांनी मला फेरे मारा. अगं तू जर माझ्या नशिबातच नव्हती. हा खरंय का नाही? बरोबर. मग मी तुमच्या पुढे माहितीये का अशी आरती घेतली असती. अबा अशी हा. तू जर माझी बायको झाली असती हा. तर अशी आरती पेटून आरती केली असती. कशी माहितीये का? हा, वय असतं का? मग असं या बाय हळद कुंकू लावून असं माहितीये का मी म्हणलो असतो जय जय व जय माझी शांता तुम्ही सागल ते सर्व ग ऐकू जय जय व जय मंगलमूर्ती शांता सांगल ते सर्व ग ऐकू जय जय काय सांगू आता. आरती मज भारी येते रे तुला. हा मग तेवढं काय म्हणजे तो आधीच आरती रचून ठेवली होती काय? हो तू लग्नाच्या आधीच मग तो स्वप्नच होतं बा. स्वप्न होतं पण स्वप्न भंग झालं. भंगच झालं. आणि मग काय कमी प्रेम होतं का तो? होय तो आलंय होतं. आणि मग तुला सोडून एक तरी दिवस राहिले का मी? होय आपण रातचं फिरायला जायचो का ग? मग रात्रीची जायचो. माय बाप मला किती मारायचे तरी मी यायचीच तो असं. यायचीच तू. आणि मग तिकडे चिचा पाडायला जातो तो. हा चिचावरून एकदा तू पडली हा. मग तेव्हा आई बापान तुला मारलं. मग माझी तिकडं गुटम्यात करायचं. अरे शांताला मारलं सांग बर. बाबा पण तू जाऊ दे. खरंच मला जीव लावायचं बरं का. मला आहे ना लय आवडत, अजूनही आवडत होतो खरंच. जाऊ दे आता नशिबात नव्हतो. हा तुला इथे माझी आठवण. हे लय छानात जर आपण इथे नाही का पहिलं लहानपणी सूर पारुंब्या खेळायचो. हा हा खालून ते काठी फेकायचो. हा. आणि आपण लपाछिप खेळायचं नाही का? मग हा? अरे त्या आठवणी जुन्या. आठवण येते ना. मग त्या आठवणी कशा आल्या माहितीये का? आज तू महापूर आली हा आणि मी नेमकं याड्या बाबलीला वावळायला आलो हा म्हणून आठवणी आल्या. हा. पुन्हा तो इट्टू दांडू आपण खेळत होतो का नाही? काय बाबा जुन्या आठवणी लय. पण हे आता तेव्हा मी गाणं म्हणायचो ना ते कोणतं? द्यायाचाच दांडू द्यायाची तईटी उघडदार पांडू आता खेळू इट्टू दांडू. तू त्या गाण्याला हसायची बाई शांता. तो दिलं जोडून जाडून गाण्या प्रार्थनेची चाल लावून दिली हा त्याला. मग आता ते काय तुला जोडायला नाही सांगायला लागत आहे ना. नाही ते गाणं एकदम भारी जोडीत होतं. नाही जोडायचं म्हणले आपल्याला मापच बरं नाही. मी जाऊ का आता? लय टाइम झाला बाबा. एक तर मानावर आहे ना येईल काय सारखं म्हणजे येईल नाही आहे. पण मग आहे ना त्या तो म्हणशील कुठं गेली काय त्याचे सारखे फोन चालू राहते मला. त्याचा इतका जीव आहे माव. असा प्रेम करतो का त्याला माप नाही एवढा प्रेम करतो. काय चावलं? हा
हे जाऊ दे पण तू लय दिवसातून भेटली ग असं वाटतं काय करावं आणि काय नाही कोणी पाहिलं म्हणशील हा, जाऊ दे तू अगं तिकडे वडाला पूजा गेली का कुठं गेली न या पिण्या संग काय बोलू राहिली हा? अगं जाऊ दे ना. एखादं सांगून दिल म्हणशील लग्न झालं तरी ये बेटा त्या दोघ जण कोण नाही ग पाहिला इड आज कोण नाही पाहिला हे पण आता तुला माहित आहे ना भिंतीला कान राहते हा राहत मग? नको आता कसं आहे तू नवीन परपंच आहे तो हा. तो चालते व्यवस्थित हा हा पण आज आहे का मुख कमी आहे ना आजच्या दिवस हे मग येवाय मी आज नेमकी पूजा करेली हा. भेटणं संध्याकाळी मला हा का भेटशील का पाहिलं बाबा मला टाइम मला फक्त असं मिस कॉल दे गपचिप बरं बरं मग आपण जाऊ गाईंच्या गोठ्याक गोठ्यात हा गोठ्यात म्हणजे फिरायला माझा गोठा पाहून घे हा हा. आता काय मी आता एवढी मस्त राजेशा राणीवाणी बाबा मग लुसलुशीत गादीवर झोपते तू? ते गोठ्या बिट्यात नाही येणार बाबा अरे पण निदान तर गोठ्यात नको येऊ म्हणजे तो- तू मला पहिलं गोठ्यात न्यायचं आताही गोठ्यातच नाही अरे तुझ्यासाठी मी चटईत आत देईल ना हा बसायला तुला हा नाही तसं तू चांगलं आहे म्हणा मग तिथं बसू गप्पा आणि ये मग हा, चालेल. हा जाय येऊ का मग हा जाय बाय 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 हा ये आईला लय दिसता ना शांत भेटली अड्या काय तिचं प्रेम होतं हं एखाद्या पोरासारखी जवळ येते आईला माझंही खरंच मना पाहून तिच्यावर प्रेम होतं पण काय द्यावं ना प्रेमच मा घालून टाकलं काय करावं हे पण तिला किती माया दया आहे ती तिडून इडव आली हे पिण्या येड्या काय करू राहिलं म्हण बाया फेऱ्या मारी त्या वडाला आपण लागलो ही बाबलीला माराय ती किती समजदार पोरगी जाऊ दे भेटली आनंद भरला आनंद झाला मला मनाला संध्याकाळी भेटल मला पाहू चला आता ही पूजा झाली आता जातो ये नारळ आणि ते घेऊन घरी हे घरी ठेवतो पाणी पितो थोड्या वेळ देवाला प्रार्थना करतो जाऊ दे शांतासारखी बायको मला पुढल्या वर्षी तरी दे नाही औंदा दिली तर चालेल पण पुढल्या वर्षी तरी दे वा हे एवढं माझ्या मनात बसेल चला आता